नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संगमेश्वर तालुक्यातील मुरंबाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध, खासदार विनायक राऊत यांची ग्वाही. दडी मारून बसलेल्या वरुण राजाची रत्नागिरीसह जिल्ह्यात दमदार सलामी. शेतकरी वर्ग लागला पेरणीच्या कामाला. आणि रत्नागिरी मुंबई मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या पहिल्या वातानुकूलित शिवशाही एसटी बसचं करण्यात आलं शानदार उद्घाटन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मुरंबाड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. आदर्श ग्राम योजनेमध्ये या गावाची निवड कशी झाली हे माननीय आमदार सदानंद चव्हाण साहेबांनी सांगितलेलं. आमदार माझे सहकारी मित्र राजू माळी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच हा प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजनेची निवड करत असताना विकासाच्या वेगवेगळ्या योजना या गावामध्ये ज्यावेळेला आम्ही राबवू त्यावेळेला माननीय प्रधानमंत्र्यांची संकल्पना कशी आहे की लोक सहभाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. लोकांचा सहभाग, लोकांचा विचार, लोकांचे ज्या काही सूचना यांचा विचार करून लोकांच्या समस्या असतात, लोकांच्या अडचणी असतात, लोकांचे प्रश्न असतात, त्याबरोबर लोकांच्या काही चांगल्या सूचना सुद्धा असतात. ह्या सगळ्यांचा विचार करून त्या गावाचा सर्वांगीण विकास करावा ही संकल्पना या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मांडली. आणि आम्ही सर्व खासदारांना या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या मतदारसंघातील 3 गाव घेण्याची त्यांनी सूचना केली. संगमेश्वर तालुक्यातील मुरंबाड हा गाव खासदार विनायक राऊत यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतल्यानं त्या गावात आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. आम्ही कंटिन्युअसली ह्या गावावर आता लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे स्वतः तुम्ही येत्या 2 दिवसामध्ये या गावाचं सर्वेक्षण करा. जे लागलीच जात नाही फक्त 1%, त्याऐवजी तुम्ही भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि कमी नाही 408 हेक्टर म्हणजे काही कमी क्षेत्रफळ नाहीये. या क्षेत्रफळावर जी भात लागवड केली जाते त्या अनुषंगाने इथल्या शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या अत्याधुनिक सोयी सुविधा योजना आणि त्या अनुलक्षणे मग तुमच्या प्रधानमंत्री विमा फसल योजना असो बाकीच्या काही असेल त्यानंतर या गावामध्ये आले पाहिजे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ सभापती दीपक नागले, माजी सभापती विलास साळके, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित आदी नेते, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचं नाव वाचतो मी. आणि 43 ते मुरंबाड मोबारकरवाडी जोड रस्ता ग्रामीण मार्ग 166, त्याची एकूण लांबी आहे 800 मीटर. आता जे प्रस्तावित केली आहे सर 1,18,00,000साठी. 1,18,00,000 त्याला तुम्हाला प्रायोरिटी आहे. येस सर. बाकी जे तुम्ही सांगितलं तिथे मोठी पटसंख्या 78 काय कमी नाही ते. तर ती शाळा निर्लेखनाला आलेली आहे. शाळेने ग्रामपंचायतीने निर्लेखनाचा प्रस्ताव 1.5 वर्षापूर्वी दिला आहे. मुरंबाड गावाचा खासदार विनायक राऊत नक्कीच विकास करतील असा विश्वास आमदार उदय सामंत आणि आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केला. मी जे काही माझ्या कारकिर्दीमध्ये खासदार बघितले त्याच्यामध्ये काही विकास कामं न करणारे बघितले, काही न फिरणारे बघितले, काही जातीवंत उलट बघितले. हे सगळे खासदार या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलेले आहेत. पण विनायक राऊत साहेबांसारखा नम्र खासदार, नम्र म्हणजे त्यांचा आयुष्य देखील एका बघितलेलं आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी असं पण समजू नये की अनेक वेळा बघितलेलं आहे. BSNLच्या बाबतीत बघितलेलं आहे, पोस्टाच्या बाबतीत बघितलेलं आहे. आणि एकदा विकास काम करून घ्यायचं म्हटल्यानंतर कुठच्याही पद्धतीनं टोकाला जाऊन विकास काम करून घेण्याची पद्धत
ही आपल्या खासदार साहेबांची आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये नावाच्या आराखड्यामध्ये कुठच्याही आमदारांचे खासदारांचे आपल्या पक्षाचे पूर्ण नसताना साहेबांनी परवा चंद्रकांत पाटलांना जाऊन दम दिला की सभ्यपणानं सांगितलं मला माहित नाही, नम्रपणानं सांगितलं मला माहित नाही. आज सकाळी खासदार साहेब मला त्यांचे जाधव म्हणून पीएसचा फोन होता की आमच्या चारही आमदारांचे सगळेचे सगळे पूल हे नावामध्ये खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली समावेश झाले. असं काम करणारं नेतृत्व महाराष्ट्राचं खासदार म्हणून आम्ही सगळे मिळून पहिल्यांदा होतोय. त्याच्यासाठी आज हा आढावा घेतलेला याचा अर्थ या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येईल आणि लवकरात लवकर कसं पूर्ण आपल्या विचाराचं दिसणं सर्वांनी विचार दिसणं त्याने परिपूर्ण करता येईल याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे. सर्व अधिकाऱ्यांना लक्षात ठेवायला लागेल की ह्या योजनेला फार महत्त्व आहे की आपण एका खेड्या अत्यंत दुर्गम भागामध्ये एखाद्या गावामध्ये आपण विचार साधल्यानंतर अनेक गावांचा त्या दृष्टीनं याचा अर्थ आम्ही सर्वच आदर्श करण्यासाठी म्हणून जरी प्रत्येक घेतली नाही तरी सुद्धा आपल्याला इतर गावांच्या दृष्टीने सुद्धा हे आपल्याला त्याची सुरुवात करता येईल आणि म्हणून भोपाळ गावाला आपल्या ग्रामस्थाने सुद्धा मला आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं फार मोठी साथ या ठिकाणी दिली आहे. गावामध्ये मोठं सभागृह हे असल्यामुळे आपण काही गैरसोय सुरू झाली. संगमेश्वर तालुक्यातील बुरुंबाड हा पहिलाच गाव खासदार विनायक राऊत यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं. पंचक्रोशीत नाही तर संपूर्ण तालुक्यातला हा पहिलाच प्रसंग आणि विशेषतः या गावातला तुझा हा पहिलाच प्रसंग आहे की सगळे अधिकारी सगळे शासन आपल्या गावी आले खऱ्या अर्थाने आणि म्हणून त्याचा उत्साह आणि आनंद आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. शेवटी हा आनंद किंवा हा उत्साह किंवा ही सगळी यंत्रणा इथे येण्याचं तुझा कारण तितकंच महत्वाचं आहे. मला वाटतं कागदचा उद्या रात्री 2 वाजता या ठिकाणी आले वाट पण दिसला होता ना आणि 2 वाजता सुद्धा एवढ्या उत्साहामध्ये स्वागत आणि लोक सगळी या ठिकाणी उपस्थित होती आणि मग त्यांना असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने देशाचा एक महत्वाचा गाव घडवायचा आपल्याला मतदारसंघातला अपेक्षित असलेलं काम आपल्याला करायचं आहे. शेवटी अपेक्षित काम करत असताना आपल्या लोकांचा पण सहभाग आपल्याला पाहिजे. तो निश्चितपणे हा गावाला ते ग्रामस्थ देऊ शकतात हा विश्वास मान्य खासदारांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी लगेच हा गाव निवडला. बुरंबाड ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित ग्रामसभेत अनेकांनी शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि खाते प्रमुखांच्या नकारात्मक भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. कृषी सहाय्यक त्यांचं म्हणणं आहे कृषी सहाय्यक आलेच नाही कधी. कृषी सहाय्यकांच्या भरोसा राहायचं नाही. जवळ क्षेत्र 408 बरोबर ना 408 हेक्टर म्हणजे 668 पैकी 408 हेक्टर हे लागवडीचं क्षेत्र म्हणजे काही कमी नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः कृषी सहाय्यकांना बरोबर घ्या. तुम्ही स्वतः या गावाचं पूर्णपणे सर्वेक्षण करा. उशिरा का होईना अखेर वरुण राजानं रत्नागिरीसह जिल्ह्यात दमदार सलामी दिल्यामुळे शेतकरी राजा पेरणीच्या कामाला लागला आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी बंधू ज्या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते तोच पाऊस आता दमदारपणे बरसू लागल्यानं शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे. तर जिल्हाभरातील पाणी टंचाई संपुष्टात आली आहे.
15 दिवसापूर्वी सतत 3 दिवस अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता, परंतु त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत होता आणि अखेर सर्वांचे डोळे लागून राहिलेल्या पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केल्यानं सर्व वातावरण गारेगार बनलं आहे. येत्या 48 तासात रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. तसंच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान पहिल्याच पावसाचा काही भागात चांगलाच तडाखा बसला असून काही भागात घरे, गोठे आणि झाडं पडली आहेत. शिरगाव येथील उदय दाते यांच्या घरावर अचानकपणे वडाचे मोठे झाड पडल्यानं मोठं नुकसान झालं आहे. रत्नागिरी मुंबई मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या पहिल्या वातानुकूलित शिवशाही एसटी बसचं उद्घाटन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी विभाग नियंत्रक सौ अनघा बारटक्के, विभाग वाहतूक अधिकारी प्रकाश रसाळ यांच्यासह एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. एसटी मार्फत आता 2 शिवशाही बसेस आता सुरू करण्यात आलेल्या आहे. यामध्ये रात्री 10ला इथून निघतात आणि सकाळी 7ला पोहोचतात मुंबई. मुंबईवरून 9:45ला निघतात आणि 7:45ला पोहोचतात. एक ऑलरेडी आज पूर्ण बुक झालेला आहे. चांगला फॅसिलिटी आहे म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया आहे, फीडबॅक आहे. सो परत मी एसटीला शुभेच्छा देतो. असाच अजून बसेस सुरू केल्या पाहिजे. विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी प्रवाशांनी शिवशाही एसटी बसचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शिवशाही ही आपण नवीन सेवा खास रत्नागिरीकरांसाठी आपण सुरू केली आहे. माननीय अध्यक्ष तथा परिवहन मंत्री माननीय रावते साहेब यांच्या संकल्पनेतून जी शिवशाही हा जो प्रकल्प त्यांनी आणलेला आहे, तर ह्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला सर्व प्रवाशांनी दिलेला आहे. आमच्या 3 दिवसाचं गाडीचं बुकिंग फुल झालेलं आहे आणि हा खूप सकारात्मक सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मी अपेक्षा करते की जनतेने आम्हाला अशाच पद्धतीने पाठिंबा द्यावा आणि सदर सेवा आपण पूर्ण वर्षभरासाठी चालू राहावी. पुन्हा एकदा सर्व प्रवासी बांधवांना मी आवाहन करते की त्यांनी अवैध प्रवास वाहतूक टाळून जास्तीत जास्त रापसेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला हा जो मान मिळाला आहे, महाराष्ट्रातनं पहिली शिवशाही बस ही रत्नागिरीतून चालू झालेली आहे, तर ही अशीच पुढे चालू राहावी यासाठी सर्वांनी आम्हाला चांगला पाठिंबा द्यावा असं मी आवाहन करते. शिवशाही या वातानुकूलित एसटीचे चालक प्रकाश कोकरे यांनी या गाडीबाबत अधिक माहिती देताना सांगितलं.
पहिल्यांदाच आता आपल्या डेपोमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या बसचा. एकंदरीत ही जी बस काढली आहे महामंडळासाठी एकदम उत्कृष्ट बस अशी आहे. याच्यामध्ये प्रवाशांना अजिबात कसलाच त्रास नाही. ही जी पूर्ण बस आहे ती पूर्ण अत्याधुनिकरित्या बनवलेली आहे. त्याच्यामध्ये AC पुशबॅक सीट्स आहेत आणि याच्यामध्ये वायफायची सुविधा आहे. LED स्क्रीन प्रत्येक सीटला जोडलेली आहे. त्याच्यानंतर चार्जर जोडलेले आहेत प्रत्येक सीटसाठी. सेमी पुशबॅक सीट आहे गाडी ही आणि एकंदरीत पूर्ण कम्फर्टेबल आहे. म्हणजे आपला जो एकंदरीत कोकणातला जो रस्ता आहे, घाटमाथ्याचा रस्ता आहे, चढ उतार, याच्यासाठी ही बस अतिशय उत्कृष्ट आहे. आरामदायी सस्पेन्शन आहे इथं. चालकाला पण चालवताना अजिबात अडथळा होणार नाही, थकवा जाणवणार नाही अशा सीटची व्यवस्था केलेली आहे. एकंदरीत ब्रेक सिस्टम आणि जी गाडीची रचना केलेली आहे अतिशय उत्कृष्ट आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन पाहता पाहता 16 रोजे पूर्ण झाले असल्यानं सर्व वातावरण अगदी भक्तिमय बनलं आहे. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. बंद दीदों में भर डाले आंसू, सिल दिए मैंने दर्दों को दिल में. बंद दीदों में भर डाले आंसू, सिल दिए मैंने दर्दों को दिल में. जब तलक तू बना देना बिगड़ी. रमजान महिना सुरू झाल्यावर 5 वेळेच्या नमाजासह तरावीची विशेष नमाज सर्व मशिदींमध्ये अदा केली जाते आणि त्याकरता मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन. जब तलक तू मिला देना बिछड़ी, दर से तेरे न जाए ज़वाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली आका जी, भर दो झोली हम सब की. भर दो झोली नबी जी, भर दो झोली मेरी सरकारे मदीना, लौट कर मैं न जाऊंगा खाली. रमजान महिना आता हळूहळू अंतिम टप्प्यात येऊ लागल्यानं लवकरच जागोजागी इफ्तार पार्ट्या सुरू होतील आणि त्यामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा समावेश असेल. दम दम अली अली 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 दम अली अली दम अली अली दम अली 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 दम अली अली दम अली अली दम अली 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 दम अली अली. रमजान महिन्याचं खास आकर्षण असतं ते म्हणजे छोट्या रोजेंदारांचे. अगदी 3 वर्षापासून तर पुढे 10 वर्षापर्यंतची मुलं रमजानचे रोजे छोट्या वयात पूर्ण करीत असतात आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी RK डिजिटल केबलवर यथोचित प्रसिद्धी दिली जाते. ख्वाजा मेरे ख्वाजा, दिल में समा जा, शाहू का शादू, अली का दुलारा. ख्वाजा मेरे ख्वाजा, दिल में समा जा, शाहू का शादू, अली का दुलारा. यंदाही RK डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTVच्या संयुक्त विद्यमानं छोटे रोजेदारांचं शूटिंग करून केबल, फेसबुक, व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर नाममात्र दरात चित्रीकरण दाखवलं जाणार आहे. तरी पालकांनी निराशा टाळण्यासाठी त्वरित RK केबलच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन संचालक राजा काझी आणि वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी केलं आहे. तेरे दरबार में ख्वाजा, नूर तो
रत्नागिरी शहरातील मांडवी पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष तथा भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांचा वाढदिवस नुकताच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेटे, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेटे, रत्नागिरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत, राजू भाटलेकर, नगरसेविका अस्मिता चवंडे, नगरसेवक बंटी कीर, विजय बिरजे, काका तोडणकर आदी मित्रमंडळींनी राजीव कीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। संगमेश्वर तालुक्यातील मुरबाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध, खासदार विनायक राऊत यांची ग्वाही। दडी मारून बसलेल्या वरुण राजाची रत्नागिरीसह जिल्ह्यात दमदार सलामी, शेतकरी वर्ग लागला पेरणीच्या कामाला। आणि रत्नागिरी मुंबई मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या पहिल्या वातानुकूलित शिवशाही एसटी बसचं करण्यात आलं शानदार उद्घाटन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।